मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे 5:30 वाजले असतील. तर इथे सकाळी सकाळी मी झाडू वगैरे मारून घेतलाय, मस्त दरवाजासमोर पाणी वगैरे मारून घेतलंय, झाडू छान वगैरे मारून वातावरण आहे. झाल्यानंतर छान असं शेगडीवरती पाणी तापवायला ठेवलं की समज पाणी तापलंय. त्याच्यानंतर इकडं पाठीमागं वेल आहे, ह्याचा कशाचा वेल आहे. आत्ता वाजले सकाळचे 6:45 आणि मस्त चहा केलाय मी. मस्त चहा बनवलाय, आता चहा पिणार. झाडू वगैरे मारून साफसफाई सगळं झालंय, आंघोळ चहा पाणी लवकर आवडलं काम. लवकर उठलेले मी. इथे जेवणामध्ये टोमॅटोची चटणी बनवली, छानशी डाळ बनवली, भात आहे पण झाकून ठेवलाय, चपात्या करायच्या. आता जेवण करायला घेतलंय मस्तपैकी. मेथीची हिरवी मिरची टाकून सुकी भाजी केली, तर टोमॅटोची चटणी, चपाती आहे. चटणी संपली तेवढीच होती. डाळ आणि भात पण थोडाच राहिलाय, जास्त लावत नाही कारण जास्त संपत नाही, थोडासाच भात खातो आम्ही. इकडं मस्त गावाकडून तूप आणलंय, खूप छान तूप लागतं हे. आता जेवण करते मी. काय करते तू? ते अभ्यास कोण करते? कसं करते? आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार. तर इथली फरशी पुसून घेतली, अशी छानपैकी रांगोळी काढून घेतली, कापड टाकलंय, आपलं पीस अंथरलाय, हे सगळं सामान काढलंय, दिवा वगैरे लावून घेतलाय सगळं. आता पूजा मांडून घ्यायची, मला पटपट पूजा मांडून घेते. नंतर आज गुरुवार असल्यामुळे दरवाजाला हळदीचं लेपन केलं. दरवाजासमोर सुंदर अशी बॉर्डरची रांगोळी काढली. रांगोळी काढून झाली त्याच्यानंतर सर्व पूजा वगैरे मांडून घेतली. पाहू शकता आता किती छान पूजा वगैरे मांडली. इथं छान अशी पूजा वगैरे मांडून झाली. पूजा मांडताना व्हिडिओ काढला नाही कारण लास्ट टाईमचा काढला होता, त्यामुळे फक्त इथं छानसा एक सुंदर असा व्हिडिओ काढला. घरामध्ये कोणती पूजा वगैरे केल्यानंतर खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं. तर मी इथं छान प्रकारे पूजा वगैरे करून झाली, नंतर कहाणी वाचली, नंतर आरती केली. मग खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि किती छान म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती खरोखरच असं वाटतं समोरच देव आहे आपल्या. आज आहे 3रा गुरुवार. तर इथे चपाती बनवली, डाळ, खीर आहे, घेवड्याची शेंग आहे, ती घेवड्याच्या बियांची भाजी, भात आहे, लाडू, चिवडा, खीर अशा प्रकारे बनवलंय. आता ताट बनवून घ्यायचे छानपैकी. आणि थोडंसंच बनवलं, एकटीचं जेवण करायला म्हणून. इथं ताटामध्ये सुरुवातीला घेवड्याच्या बियांची भाजी घेतली. तेल दिसत नाही कारण ते जरा आटलेली. नंतर घेवड्याची सुकी भाजी आणि ही डाळ ठेवलेली आहे. त्याच्यानंतर भात ठेवला. भातावर डाळ नाही टाकायची होती त्यामुळे थोडी टाकते. याच्यात बुंदी ठेवली, स्वीटमध्ये आपलं रव्याची खीर बनवली होती, खीर ठेवली, चपाती बनवली होती. त्याच्यानंतर चिवडा पण होता, म्हणजे बनवलेलाच होता, चिवडा पण ठेवला आणि डाळीचे लाडू होते. अशी मस्तपैकी 3ऱ्या गुरुवारची छानशी थाळी तयार झाली. तर तुम्ही पाहू शकता, छान असं देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण वगैरे केलं. तेच मी थाळी दाखवते, कशी दिसते ती मस्तपैकी सांगा. नंतर मी देवासमोर इथं स्वस्तिक काढून ताट ठेवलेलं, देवाला नैवेद्य दाखवला. नंतर पाणी ठेवलंय. तर पूजा, आरती, कहाणी वाचून झाली होती, नैवेद्य दाखवला
आणि आता हे थोडा वेळ अर्धा तास असंच ठेवणार देवासमोर ताट आणि नंतर मी जेवण करणार आणि मी हेच ताट जेवायला घेते आणि देवाला एक एक थोडंसं काढून ठेवते कारण मग ते तसंच राहतं ना शिल्लक म्हणून. घसरगुंडे खेळ आता जा. इथं आम्ही इलेक्ट्रोसिटी चिंचवडच्या मॉलमध्ये गेले होते तर आदिराला आणि नंदिनीला इथं ट्रेनमध्ये बसवलेलं आणि इथं पुढूनच गंगा घाट देखावा आहे तो उभारलेला. इथे सारखं कोणता नाही कोणता देखावा असतो. नवीन वर्षानिमित्त इथं गंगा घाट आरती करतो ना आपण ते नदीच्या किनाऱ्यावरती त्याचा देखावा उभारला आहे तर तिथंच लोक पाहत आहेत. तेच मी दाखवते व्हिडिओमध्ये. छान बघा असं गंगा घाट केलेला आहे व्हिडिओ. इथून आता नूतन वर्षाभिनंदनानिमित्त हे बघा असं गंगा घाट देखावा केला आहे. त्यामध्ये नदीमध्ये आरती वगैरे करतात लोक, गंगा स्नान करतात, गंगेच्या पाया पडतात, ते आरती वगैरे करताना दाखवलेले आहे. असं इथं खूप छान प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा देखावा असतो. मी बऱ्याच वेळा इथं पाहिलेलं आहे. छान देखावा आता हे एका साईडपर्यंत आहे आणि परत दुसऱ्या साईडनी पण आहे आणि जी ही दिव्यांची मोठी लाईन आहे ना हे दोन्ही साईडनी पण आहे, इकडून आणि पलीकडच्या साईडने. आता तुम्ही पलीकडच्या साईडनी पण पाहू शकताय असाच देखावा आहे नदी किनाऱ्यावरती. इथं दुसऱ्या साईडच्या नदी किनाऱ्यावरचा देखावा आहे. तर छान प्रकारे सुंदर असा देखावा दाखवलेला आहे त्यांनी. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित दाखवलेली. तर हे गंगा घाट हे देखावा नूतन वर्षाभिनंदन निमित्त पाहून झालेला आहे. इथं मी मस्त अशी छान हरभऱ्याची गरगटा भाजी बनवली. ही हरभरा शेतातून तोडून नंतर सुकवायचा तर त्याचं असं बारीक बनवायचं आणि नंतर जिरे मोहरी लसूण आणि लाल चटणी पावडर टाकायची, म्हणजे मिरची पावडर टाकायची, मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं पीठ टाकायचं आणि ही भाजी असं बेसनसारखं शिजवायची म्हणजे हटायची. खूप छान लागते. आणि इथं गरम गरम अशी बाजरीची भाकरी बनवली तर खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत. थांब दीदी चढू दे थांब. मी पण जातो.